व्यक्तिगत असतील असं देखील चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बीडच्या आमदारांनी उपसमितीकडे तशी मागणी देखील केलेली आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत। त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी त्यांची मतं ही उपसमितीच्या बैठकीत मांडली आहेत। तर शिवसेनेचा पहिला नेता मनोज जरांगेंच्या भेटीला गेल्याचं दिसून आलेलं आहे। आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यानं मनोज जरांगेंची भेट घेतलेली नव्हती। मात्र आता आमदार संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांनी जरांगेंची चर्चाही केली। विलास भुमरे हे खासदार संदीपान भुमरेंचे पुत्र आहेत। विलास भुमरेंसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे देखील उपस्थित होते। 29 तारखेपासून आझाद मैदानावरती सकल मराठा समाजाच्या मनोजदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपोषण सुरू आहे। या मागण्या सकारात्मक आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब यांची आज आम्ही भेट घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या मागण्या सकारात्मक आहे आणि या मागण्या मान्य केल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आमदार मिळून ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करणार आहोत। आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उद्यापासून पाणीही सोडण्याची जरांगेंची घोषणा। मागण्या मान्य होईपर्यंत उद्यापासून कडक उपोषण करणार जरांगेंचं वक्तव्य। महाराष्ट्रातले सारे मराठे उद्यापासून टप्प्याटप्प्यानं मुंबईत येत आहेत। पुढच्या शनिवारी रविवारपासून तुम्ही आंदोलन बघाल, जरांगेंचा इशारा। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, जरांगेंचं वक्तव्य। आमची मागणी संविधानाला धरूनच, हैदराबाद साताऱ्याचे गॅझेट पुरावे म्हणून आहेत, जरांगेंचं वक्तव्य। आमची मागणी अवैध तर ओबीसींमध्ये 350 जाती कशा झाल्या, जरांगेंचा सवाल। फडणवीसांनंतर राज ठाकरे, चंद्रकांत पाटील जरांगेंच्या रडारवर। नितेश राणेंवर देखील डागली तोफ, आंदोलन संपल्यावर बघणार असाही इशारा। लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला, जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। राज ठाकरे कुचक्या कानाचे, फडणवीस चहा पिऊन गेले तरी खुश होतात, जरांगेंची टीका। जरांगेंच्या आंदोलनाचा उपयोग काही जण राजकारणासाठी करतायत, उदय सामंतांचा विरोधकांवर हल्लाबोल। जरांगेंना जे आपले वाटतात त्यांनी आरक्षण दिलं का, सामंतांचा सवाल। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही हे शरद पवारांनी सांगावं, उदय सामंतांचा सवाल। तर जरांगेंची सहानुभूती मिळवण्याचा अनेकांचा प्रयत्न, सामंतांची टीका। न्यायमूर्ती शिंदेंची समिती एकनाथ शिंदेंनीच स्थापन केली, शिंदेंनी दिलेलं 10% आरक्षण अजूनही टिकून। राज ठाकरेंच्या शिंदेंवरच्या वक्तव्यावर दादा भुसेंची प्रतिक्रिया। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी तमिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिलं नाही, चंद्रकांत पाटलांचा सवाल। तमिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात असून ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, पाटलांचं वक्तव्य। आझाद मैदानाची परवानगी असताना सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं मत। तोडगा निघत असेल तर मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला जातील, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं अशक्य, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। वेळ मारून न्यायला मागण्या मान्य केल्या तर त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाहीत, पाटलांची माहिती। मतांच्या राजकारणासाठी महाराष्ट्राची कोंडी करणं सुरू, भाजप नेते केशव उपाध्येंची टीका। तर सरकार जरांगेंशी सकारात्मक भावनेने संवाद साधतंय, उपाध्येंची माहिती। भाजपला लालबागच्या राजाचे आशीर्वाद हवे तर ठाकरेंच्या सेनेला औरंगाबादचे। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। आधी ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडा, मगच अमित शहांना प्रश्न विचारा, बन यांचा पलटवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी घेतली जरांगेंची भेट। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाही, राज राजापूरकर यांची प्रतिक्रिया। राज राजापूरकर यांनी जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन ओबीसींसोबत दगाबाजी केली, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाबू बुधळेंची प्रतिक्रिया।
पाठिंबा दर्शवण्यासाठी राजापूरकर आले होते. जरांगेंची प्रतिक्रिया, तर यासाठी आपण लबाड लोकांना लांब ठेवतो. जरांगेंनी राजापूरकरांना सुनावलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली जरांगेंची भेट. दोघांमध्ये आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. आमदार विलास भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. विलास भुमरेंची प्रतिक्रिया. काही आरक्षण अभ्यासकांनी घेतली जरांगेंची भेट. हैदराबाद गॅझेट अभ्यासक, सांगली मराठा आरक्षण अभ्यासक, सातारा गॅझेट अभ्यासक या सगळ्यांनी जरांगेंची भेट घेतली. अन्नछत्राच्या नावाखाली पैसे कमवू नका, अन्यथा पुराव्यांसह नावं सांगणार, जरांगेंचा इशारा. आम्हाला रेनकोट आणि छत्र्यांची गरज नाही. हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांवर जरांगे संतापले. मराठा खंबीर आहेत, जरांगेंचं वक्तव्य. पोलिसांनी सीएसएमटी परिसरात एलईडी स्क्रीन लावल्या. मराठा बांधवांची गैरसोय झाल्यास थेट जरांगे पाटील मराठा बांधवांना सूचना देतील. काल आंदोलन रस्त्यावर उतरल्यामुळे सीएसएमटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. डॉक्टरांकडून मनोज जरांगेंचं रुटीन चेकअप. जरांगेंचं बीपी चेक केलं, मात्र शुगर तपासण्यास जरांगेंचा नकार. मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. राज्य सरकारनं यात लक्ष घालण्याची मुंबईतील व्यापाऱ्यांची मागणी. आझाद मैदानावरील मराठा आंदोलनामुळे अनेक दुकानं बंद आहेत. ठाकरे सेनेच्या वतीनं मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय. आमदार कैलास पाटील, अंकित प्रभूंकडून जेवण वाटप. राज्यभरातून मराठा आंदोलकांसाठी भाकऱ्या. आंदोलकांची जेवणाची गर्दी. रस्त्यावर आंदोलक जेवायला बसल्याचं चित्र. मराठा बांधवांची खाण्यापिण्याची सोय होत नसल्यामुळे नाशिकमधील गावखेड्यातून चपाती भाकरी घेऊन अनेक गाड्या मुंबईत रवाना. आंदोलनकर्त्यांना राज्यभरातून मदत. मुंबईतील मराठा बांधवांसाठी कळंबहून 1 क्विंटल शेंगा, चटणी आणि 20,000 भाकरीची शिदोरी. मराठा आरक्षण लढाईला मुस्लिम बांधवांकडून